सह्याद्रीच्या कुशीत अनेक घाटावाटा आहेत. उंचच उंच डोंगर, गर्द झाडी, खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि अजरामर असा इतिहास. हे सर्व उराशी घेऊन हा सह्याद्री आपल्याला आकर्षित करतो. आज आपण सफर करणार आहोत ह्याच सह्याद्रीच्या ताम्हिणी घाटातून. त्याच सोबत ह्याच घाटातील एक निसर्गरम्य ठिकाण ज्याला आज लोक सिक्रेट वॉटरफॉल म्हणून ओळखतात, तो सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला, सह्याद्रीच्या या अद्भुत निसर्गाची आपण सफर करूया. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले आहेत 10:15. काल जसं तुम्ही पाहिलात आम्ही या रूम मध्ये स्टे केलेला. 1300 रुपयाला आम्हाला ही रूम मिळालेली. तर पूर्ण ती अस्ताव्यस्त पडली आहे, पण चांगली रूम होती. वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन होते. झोप मस्त लागली, फक्त थोडी मच्छर होती रात्री, पण त्या गुड नाईटने काम चांगलं केलं. मला तर चावली नाही, पण अतुल बोलतोय त्याला चावली मच्छर. अतुल, मच्छर चावली तुला? काय बोलतो? रात्री लाईट पण घेतली. ठीक आहे यार, घाटात आता तुम्हाला काय, आता असा रूम मिळालाय ते पण स्वस्तात, अजून रिझनेबल दरात. ठीक आहे. तर ह्या ताम्हिणी घाटातच बरेच वॉटरफॉल आहेत. प्लस दरी आहे, कुंडलिका व्हॅली सुद्धा इथून जवळ आहे, देवकुंड धबधबा आहे, मुळशी डॅम ते पण जवळ आहे इकडून. तर आता ते सगळं एक्सप्लोर करत नाही बसणार आहे, कारण अजून आपल्याला 20 किलोमीटर पुढे जावं लागेल मुळशी डॅमसाठी. तर आता सिक्रेट वॉटरफॉल आहे, तो जाऊन एक्सप्लोर करायचा आहे. तिकडे जाऊन तो बघायचा आहे की नक्की कसा आहे. खूप यूट्यूबवरती तो व्हायरल झालेला, रील्सवरती व्हायरल झालेला, की नक्की तिकडची सत्य परिस्थिती काय ती जाऊन आपल्याला बघायची आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू एंडपर्यंत पहा. चला, तर राईड आता आपण कंटिन्यू करूया सिक्रेट वॉटरफॉलपर्यंत. चला तर निघूया आता. हॉटेल करवंदी व्हॅलीमध्ये आम्ही इथे थांबलेलो, पण रूम चांगला होता. थोडा फक्त मच्छरांनी त्रास दिला. अतुल सुद्धा सज्ज झालाय त्याची NS400 घेऊन. चला आता जाऊया सिक्रेट वॉटरफॉलच्या दिशेने. पाऊस आता बऱ्यापैकी थांबला. NS400चा सुद्धा मी रिव्ह्यू केलाय, तर ह्याच्यानंतरचा जो येणारा जो व्हिडिओ आहे ना, तो NS400 वर असेल. आणि आता आपण जात आहोत सिक्रेट वॉटरफॉलच्या दिशेने. काल एवढा घाट तुम्हाला दाखवायला नाही मिळाला आणि अजून सुद्धा तुम्हाला दाखवायला प्रॉपर मिळत नाही, कारण हा पाऊस आहे आणि नजर जाईल तिथपर्यंत धुकं आहे, पण एवढं एक्स्ट्रीम धुकं नाही, त्याच्यामुळे समोरचं विजिबल आहे बऱ्यापैकी. NS400 चालवली मी. बाबा बाबा बाबा, मस्त. 1,85,000 एक शोरूममध्ये. जबरदस्त गाडी बजाजने प्रोव्हाइड केली आहे. सगळे रायडर्स आलेत बघा आता. तर आज बऱ्यापैकी जरा क्राऊड दिसतोय मला. काल कोणच नव्हतं या घाटात, म्हणजे एवढी गर्दी नव्हती. आता बायकर्स तरी दिसत आहेत मला. भाई पूर्ण कोहरा ही कोहरा, चारो तरफ कोहरा ही कोहरा, म्हणजे धुकं. मला ॲक्च्युली ड्रोन शॉट घ्यायचे होते. पाऊस आणि धुक्यामुळे मला असं वाटत नाही की मला आता ड्रोन उडवायला इकडे मिळेल, कारण धुक्यात काहीच दिसणार नाही आणि पाऊस आहे, तर ड्रोन उडवणं तेवढं सेफ नसणार. बघूया, थोडा वेळ थांबूया. जर धुकं गेलं सिक्रेट वॉटरफॉलला जाईपर्यंत तर थोडेफार ड्रोन शॉट टाकेन मी. ह्या घाटातच ना प्रत्येक 100 ते 200 मीटरवरती आहे ना वॉटरफॉल आहेत. आता पाऊस येतोय आणि त्याच्यामुळे ना नीट दाखवायला तुम्हाला मिळत नाही, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही थांबून आहे ना धबधब्याचा आनंद लुटू शकता. पण आता झालंय असं की मला आता भिजायची जरासुद्धा इच्छा नाही, कारण आत्ताच माझं डोकं जाम झाल्यासारखं मला वाटतं आणि सर्दी झाल्यासारखी वाटते, कारण कालपासून पावसात भिजत होतो. हा बघा, हा बघा, बापरे, टेम्पो बघा भाई साहब कसा घुसलाय. हा घाट जितका सुंदर आहे ना तेवढाच धोकादायक सुद्धा आहे. ओव्हरटेक वगैरे करताना ना जरा सांभाळूनच करा. छोटे छोटे धबधबे सगळ्या साईडने दिसत आहेत मला, या साईडला, लेफ्ट साईडला. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, मन नाजूकशी मोती माळ, मन नाजूकशी मोती माळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात. हा जो घाट आहे ना हा कोकणाला आणि पुण्याला हा जॉईन करतो, म्हणून पुण्यापासून हा हार्डली 55 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून हा 160 ते 170 किलोमीटरवर घाट आहे. जागोजागेवरती धबधबे आहेत. नक्की आपल्याला जायचं आहे आता सिक्रेट वॉटरफॉलच्या जवळ, पण मला एक्झॅक्ट त्याचं लोकेशन नाही माहिती आहे. जरा गुगल मॅपवर थांबून आपल्याला चेक करावं लागेल. आणि इथे चेकपोस्ट आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवतात. कदाचित ड्रिंक अँड ड्राईव्ह जे करतात ना त्यांच्यासाठी हे चेकपोस्ट असेल, कारण काही दिवसापूर्वीच या घाटात एक भीषण अपघात झालेला 2 व्हीलरचा आणि 4 व्हीलरचा. इकडे विचारूया आपण रे, थांब. दादा, बेडगावला जायला सिक्रेट वॉटरफॉलला खाली अजून किती किलोमीटर आहे?
बोर्ड लागलाय ना? ठीक आहे, चालेल. तुम्ही जर या घाटात येताय आणि छपरीगिरी करताय तर बाबा संडेला पोलिसांपासून सावधान हा. मस्त नाकाबंदी लागली आहे, चांगले बांबू पडतील बोच्यावरती. आता तामिनी घाटातला हा जो फेमस स्पॉट आहे बघा, कशा 2 डोंगरातून हे 2 वॉटरफॉल दिसतात बघा, एक नंबर. पण इथे थांबणं थोडं चुकीचं आहे, सो नको, जाऊया आपण. आणि हा आता तो स्पॉट आला तामिनी घाटाचा, जिथे लोक रील्स वगैरे काढतात, जिथे सगळे थांबून फोटोशूट करतात. आणि हा वॉटरफॉल बघा फक्त तुम्ही, हा 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 भाई. जरा साईडला घेऊन थांबतो, तुम्हाला दाखवतो. एक नंबर. हा हा हा. पब्लिक वरती वगैरे गेली आहे तिकडे फोटोशूट वगैरे करायला. हा बघा कोणतरी दिसतोय. असा मूर्खपणा करू नका, पाय जर सटकला ना डायरेक्ट जीवाशी खेळ नको फुकटचे. पब्लिक आहे ना काही करते, काही म्हणजे काही. आता एकदम टॉपला होता तो वॉटरफॉलच्या वरती, चढून सेल्फी काढतोय. यायला अरे मूर्खा, पडशील, घरच्यांना काय उत्तर देणार. हे बघा हा एक स्पॉट एक नंबर आहे. आज बाजूला मस्त असा कातळकडा आणि राईटला पूर्ण खोल दरी आणि समोर दिसतोय तो सुंदर असा वॉटरफॉल. हा 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 भाई, मन तृप्त झाले आज. हा बघा हा पण बसलाय बघा कसा खाली. हे माकड्या, पब्लिक थांबते इथे साईडला, आपण पण थांबूया. हा वॉटरफॉल बघा. पाऊस आता असं मला वाटतंय मला शिक्षा देतोय, चटाचट चटाचट फटके असे देतोय ना. ग्लव्स नाही घातलेत ना तर ते फटके जाणवत आहेत पावसाच्या थेंबांचे. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाता. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. पावसाची सर आली की बाबा गणेशोत्सवाची ओढ लागते, आणि ओढ लागते ती आपल्या कोकणाची. घनदाट जंगल असं लागतं घाट उतरताना. आणि हे बघा सिक्रेट पॉइंट सणसवाडी देवकुंड. हे बघा इथून आहे, पाठीकोंड आहे ना दादा. वैभव 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 कुठे? वैभव नलावडे. हां वरती एंट्रीला. ठीक आहे. सिक्रेट वॉटरफॉलला जर तुम्ही जात असाल ना तर बघा तामिनी घाटातच एक ह्या साईडला असा बोर्ड लावला आहे. हा बघा हा दिसतोय ना, हा बोर्ड लावला आहे. तिथूनच तुम्हाला ही जी वाट आहे ना ती कंटिन्यू करायची आहे. इकडे तुम्हाला गाईड आहेत ना 200 रुपये घेतील. त्याचसोबत त्या 200 रुपयात तुम्हाला लाईफ जॅकेट, तुम्हाला गाईड, तुमची पार्किंग वगैरे त्याच पैशात आली. तर इथून सरळ जायचं आहे. आता आपल्याला वैभव करून आहे त्याला भेटायचं आहे या गावातला. तो आपल्याला घेऊन जाणार आहे सिक्रेट वॉटरफॉल जवळ. तर चला हीच वाट पुढे कंटिन्यू करूया आणि वैभवसोबत आपण आतमध्ये जाऊया सिक्रेट वॉटरफॉलला. या ठिकाणी जायचा रस्ता बघा, गावातल्यांनी हा कसा डोंगर आहे ना, ही जागा होती ना मधून पोखरली आहे आणि मधून हा रस्ता केला आहे. पण हा जरा ऑफ रोडिंग आहे हा रस्ता जायला. वा. आपल्यासोबत आता वैभव आहे आणि वैभव आपल्याला आता वाट दाखवेल सिक्रेट वॉटरफॉलची. ॲक्च्युली त्यांच्या गावातलाच हा वॉटरफॉल आहे आणि आमचे जे भाऊजी आहेत अर्जुन नलावडे त्यांच्या गावात आता आपण आलो. भाऊजी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही गाईड केलात आम्हाला आणि वैभवशी आम्हाला ओळख करून दिलात. तर वैभव किती टाईम लागतो इथून जायला? 15 मिनिटाचं डिस्टन्स. म्हणजे ट्रेक वगैरे आहे की? 15 मिनिटं ट्रॅकिंग आहे. 15 मिनिटामध्ये आपण त्या स्पॉटवर पोहोचतो. अच्छा ओके. बरोबर तामिनी घाटाच्या पायथ्याशी आमची एंट्री आहे. अच्छा ओके ओके. म्हणजे तो बोर्ड लावलेला तिकडे. हां अच्छा. आणि इकडे मी असं ऐकलं की हे देवाचा पहिला स्पॉट म्हणजे स्पॉट आहे हा देवाचा. हो. सो लेडीज वगैरेंना जरा सांभाळूनच हे करावं लागतं. करावं लागतं. बरोबर. काही प्रॉब्लेम असतील तर लेडीज लोकांना आम्ही सोडत नाही, उतरू देत नाही. बरं. कारण ही जी ती कुंड आहेत ना ती ते वॉटरफॉल, ॲक्च्युली ते वॉटरफॉल ते आता सिक्रेट वॉटरफॉल नाव ठेवलं. गेले 5 वर्ष इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालं. बरोबर व्हायरल झालं. त्यानंतर पर्यटकांची भरपूर प्रमाणात इथे गर्दी होईल. गर्दी झाली. बरोबर.
तर तुम्ही येत असाल ना तर त्या जागेचं पावित्र्य राखा. आता ट्रेक आपला इथून स्टार्ट झाला आहे. तर चला आता बघूया किती वेळ लागतं. डाऊन ट्रेक असेल कदाचित, वर नाही चढायचं ना जास्त. चला, प्रॉपरली तुम्हाला डाऊन ट्रेक आहे आणि थोडंसं पुढे चालून आल्यावर तुम्हाला हे बघा ही अशी रिव्हर क्रॉसिंग लागते आणि ही रिव्हर क्रॉस करून, ही नदी क्रॉस करून तुम्हाला त्या साईडला जायचं आहे. ना रस्ता वाहून गेलाय की काय? रस्ता फोडलाय मधून. फायनली तुला ट्रेक करवला मी. गुळगुळीत आहे ते, डांबर टाकून ठेवलंय. जवळजवळ 15 ते 20 मिनटं चालून आपण आता सिक्रेट प्लेसवर पोचलो. हे बघा माझ्या पाठी ती सिक्रेट प्लेस आहे आणि इथे बरीच गर्दी आहे आता. तामिनी घाटाच्या बेडगाव आणि सणसवाडी ह्या गावालगतच असलेले हे कुंड सध्या सोशल मीडियामुळे खूपच प्रसिद्ध झाले आहे. आम्ही पोचलो तेव्हा बरेच लोक या ठिकाणी येऊन निसर्गाचा आस्वाद घेत होते. पण माझ्यासोबत गावातीलच रहिवाशी वैभव होता. त्याने मला या कुंडाच्या वर असलेले अजून 2 धबधबे दाखवले. उंचच उंच कड्यावरून खळखळ करत वाहणारे ते पाणी खूपच सुंदर वाटत होते. गावकरी सांगतात हे कुंड खूप प्राचीन आहे आणि ह्या ठिकाणी देवाचा वास आहे. दरवर्षी ह्या ठिकाणी पूजा सुद्धा होते. म्हणून त्याचे पावित्र्य राखण्यासाठी गावातील सर्वच मुलांचे चांगले नियोजन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच सोबत गावकऱ्यांना या जागेमुळे रोजगार सुद्धा मिळाला आहे. हे कुंड जितके सुंदर दिसते तितकेच धोकादायक सुद्धा आहे. तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर योग्य ते गावकऱ्यांचे मार्गदर्शन घ्या आणि ह्या ठिकाणी स्वच्छता राखा. तर मित्रांनो, फायनली आता आपला सिक्रेट वॉटरफॉल आणि तामिनी घाट एक्सप्लोर करून झाला आहे. जबरदस्त हा एक्सपिरियन्स होता माझा तरी. आणि तुम्ही जर इकडे येत असाल ना तर गाईड करूनच या. आणि दुसरा पण ऑप्शन काही नाही, ते गाईड तुम्हाला करावाच लागणार. पाण्यात उतरत असाल तर जसा मगाशी तुम्हाला वैभव बोलला की प्रॉपर सेफ्टी तुम्हाला ते लोक देणार, जॅकेट विकेट. हां, मजा आली एकंदरीत. पाण्यात मी उतरलो नाही कारण आता आपल्याला मुंबईला सुद्धा जायचं आहे इथून आणि सगळं चेंज करत बसा आणि त्याला भरपूर टाईम गेला असता. आणि भरपूर क्राऊडसुद्धा आला आहे. आज संडे आहे तर वैभव, मोस्ट ऑफ क्राऊड कमी कधी असतो? कमी सॅटर्डे संडे सोडल्यानंतर ऑफ डेला कमी क्राऊड असतो. सॅटर्डे संडे सोडून गर्दी कमी असते. वीकेंडला तुम्ही येताय ना मग तुम्हाला क्राऊड हा अपेक्षितच आहे. तर वैभवचा नंबर आहे ना मी इथे स्क्रीनवर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवतो. तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. 200 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत इकडे यायचे. त्याचसोबत तुला सगळं म्हणजे सेफ्टी वगैरे सगळं तुम्हाला फुल सेफ्टी असणार आहे. सोबतच काही गाईडलाईन्स आहेत, तो सांगेल तुम्हाला की काय काय फॉलो करायचं आणि कुठे कुठे नाही जायचं. चपला घालून सुद्धा आतमध्ये अलाउड नाही, कारण मगाशी मी जसं बोललो की ते देवस्थान आहे. तर हा नंबर वैभवचा आहे, त्याला कॉन्टॅक्ट करा आणि घेऊन येशील ना त्यांना तू? हो, नक्की नक्की. चला, तर हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.